नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कुटके। तर बऱ्याचदा आपल्या घरात असं होत असतं की रात्रीच्या पोळ्या उरल्या जातात। मग शिळ्या पोळ्या तर आपल्याला खाऊ वाटत नाही आणि फेकून सुद्धा देऊ वाटत नाही। मग काय करायचं, असे छानसे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्या पोळ्यांचे आणि त्या पोळ्यांना मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचे। आता हे जास्त बारीक नकोय, थोडं थोडं मोठं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचे। मग त्याच्यामध्ये लागणारे साहित्य कढीपत्ता, लसूण पेस्ट, कांदा आणि टोमॅटो, बस हे सगळं टाकून आता आपण त्याला फोडणी देऊ। सर्वात आधी कढई गरम करून घ्यायची, त्यामध्ये एक माप तेल ॲड करायचे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा जिरा सोडायचा आहे। जिरा तळून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा सोडायचे आणि नंतर लगेच लसूण पेस्ट ॲड करायचे। वाढल्यास तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकू शकता, पण मी ते टाकणार नाहीये कारण मला शेंगदाणे बिलकुल नाही आवडत। कोथिंबीर, धनिया पावडर वगैरे सुद्धा टाकू शकता, पण मी माझ्या व्हिडिओमध्ये एकदम सिंपल रेसिपी दाखवत असते। आता आपण सोडलं कढीपत्ता, बस आता याला थोडासा रेड कलर आल्यासारखा दिसत आहे। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया। टोमॅटो टाकल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, थोडं लवकर मीठ टाकायचे, कारण मिठामुळे टोमॅटो थोडं लवकर शिजतात। आता याच्यामध्ये आपण थोडंसं हळदी पावडर ॲड केलं, नंतर थोडंसं लाल तिखट मिरची पावडर आणि थोडासा घरगुती मसाला, बस हे सगळं टाकल्यानंतर व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे। आणि आता याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यातून जे कुटका काढलं होतं ते ॲड करायचे, बस आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे। आणि आता हे कुटका टाकल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो असायला पाहिजे, बस अशा प्रकारे आपला हा कुटका तयार होत असतो। पाहू शकता किती छान लुक आलेला आहे। कुटका टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आणि 4 ते 5 मिनिटासाठी फक्त शिजू द्यायचे। अशा प्रकारे आपला कुटका हा तयार झालेला आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून मला नक्की सांगा। आणि तसंच खूप खूप धन्यवाद, माझ्या हातावरच्या पोळीच्या व्हिडिओला खूप जास्त सपोर्ट केलात। आता बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ।